शहराच्या चारी दिशाला प्रवेशद्वारे उभारली जावी मी या ठिकाणी सांगतो। जसं जुन्नरला MIDCच्या माध्यमातून प्रवेशद्वार उभारली जात आहेत, तशी तटबंदी प्रवेशद्वार फलटणच्या चारी बाजूला आपण उभी करू आणि शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकू। बाणगंगा नदीचं सुशोभीकरण, घाट आणि रस्त्यांची निर्मिती करावी, तो देखील या ठिकाणी कोण आहे? मंत्री महोदय, इथं मी सभेला आलोय फलटणच्या आणि रामराजे इकडे आहेत आणि हजारो माझ्या लाडक्या बहिणी भाऊ इकडे आहेत। तर इथं जे रुग्णालय आहे ते रुग्णालय अपग्रेड करायचं, अपग्रेड करायचं आहे। तर होईल आपलं अपग्रेड? हा नाही, 100 बेडचं ते 50 बेड आहे। तुम्ही ताबडतोब पालकमंत्र्यांच्या बरोबर बैठक घेऊन इकडं फलटणला येऊन बैठक घ्या, रामराजेंना सोबत घ्या आणि आपले नगराध्यक्ष तोपर्यंत निवडून आलेले असतील त्यांनाही सोबत घ्या। ओके, बोला बोला, स्पीकरवर आहे तुम्ही। हा, शंभूराजे देसाई साहेबांसोबत फलटणमध्येच बैठक घेतो आम्ही। हा, आणि त्या पद्धतीने विषयाला मार्गी लावून आपण उद्घाटनाला आपल्याला बोलवतो। ओके ओके, उद्घाटनाला तुम्हाला बोलव म्हणताय शंभूराज? आपल्याला बोलणार आम्ही। ठीक आहे, चला। अरे कोणाच आहे? अरे बाबा उदयजी, इथं आता आल्यानंतर नवीन फंडा चालू झाला, म्हणाले फोन लावा लगेच फटाफटा। आता तुमचा फोन लागलाय। इथं फलटणची MIDC आहे, त्याची अजून त्याचं एक्सपान्शन करायचं आहे, वाढीव MIDC करायची आहे, अधिग्रहित जमीन करायची आहे। काय होणार? त्याच्यामध्ये सुरवडी नावाचं गाव आहे, हा, निंबोर म्हणून एक गाव आहे, ढवळेवाडी, मिरगाव आणि नांदल अशा 5 गावांमध्ये MIDC प्रस्तावित आहे 284 हेक्टरवर। आणि तिथे वाटाघाटी शेतकऱ्यांची सुरू आहेत। आता आपली निवडणूक संपली की मी स्वतः फलटणमध्ये जाईन, तिथं बैठक घेईन शेतकऱ्यांबरोबर आणि हा विषय मार्गी लावेल आणि औद्योगिक क्षेत्र ते करा। आणि यांचं म्हणणं आहे फलटण शहराच्या चारी बाजूला अशा प्रवेशद्वार भव्य दिव्य उभारली पाहिजे। आपण जसं जुन्नरला करतोय तसं इथं पाहिजे, ते होऊ शकेल? ते करा। हा, शब्द देऊ ना एवढ्या लोकांच्या समोर? बरं, ओके, ठीक आहे, चलो। इथे बघा, जसं रामराजे म्हणाले त्यांचं त्याप्रमाणे मी काम केलंय। नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, जगे पे चल। आणि आता एवढ्या हजारो लोकांच्या समोर मंत्री बोलल्यानंतर मंत्र्याला माघार नाही। आणि त्याच्या प्रमुखाने सांगितलंय व पुनर्स्थापना करावी, विशेषतः शहराच्या जुन्या तटबंदीची पुनर्स्थापना, शहराच्या चारी दिशाला प्रवेशद्वारे उभारली जावी मी या ठिकाणी सांगतो। जसं जुन्नरला MIDCच्या माध्यमातून प्रवेशद्वार उभारली जात आहेत, तशी तटबंदी प्रवेशद्वार फलटणच्या चारी बाजूला आपण उभी करू आणि शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकू। बाणगंगा नदीचं सुशोभीकरण, घाट आणि रस्त्यांची निर्मिती करावी, तो देखील या ठिकाणी कोण आहे? मंत्री महोदय, इथं मी सभेला आलोय फलटणच्या आणि रामराजे इकडे आहेत आणि हजारो माझ्या लाडक्या बहिणी भाऊ इकडे आहेत। तर इथं जे रुग्णालय आहे ते रुग्णालय अपग्रेड करायचं, अपग्रेड करायचं आहे। तर होईल आपलं अपग्रेड? हा नाही, 100 बेडचं ते 50 बेड आहे। तुम्ही ताबडतोब पालकमंत्र्यांच्या बरोबर बैठक घेऊन इकडं फलटणला येऊन बैठक घ्या, रामराजेंना सोबत घ्या
आणि आपले नगराध्यक्ष तोपर्यंत निवडून आलेले असतील त्यांनाही सोबत घ्या. ओके, बोला बोला. स्पीकरवर आहे तुम्ही. हा, शंभूराजे देसाई साहेबांसोबत फलटणमध्येच बैठक घेतो आम्ही. हा, आणि त्या पद्धतीने विषयाला मार्गी लावून आपण उद्घाटनाला आपल्याला बोलवतो. ओके ओके. उद्घाटनाला तुम्हाला बोलव म्हणताय शंभूराज. आपल्याला बोलणार आम्ही. ठीक आहे, चला. अरे कोणाच आहे? अरे बाबा उदयजी, इथं आता आल्यानंतर नवीन फंडा चालू झाला, म्हणाले फोन लावा लगेच फटाफटा. आता तुमचा फोन लागलाय. इथं फलटणची MIDC आहे, त्याची अजून त्याचं एक्सपान्शन करायचं आहे. वाढीव MIDC करायची आहे, अधिग्रहित जमीन करायची आहे. काय होणार? साहेब त्याच्यामध्ये सुरवडी नावाचं गाव आहे, हा, निंबोर म्हणून एक गाव आहे, ढवळेवाडी, मिरगाव आणि नांदल अशा 5 गावांमध्ये MIDC प्रस्तावित आहे 284 एकरवर. आणि तिथे वाटाघाटी शेतकऱ्यांची सुरू आहेत. आता आपली निवडणूक संपली की मी स्वतः फलटणमध्ये जाईन, तिथं बैठक घेईन शेतकऱ्यांबरोबर आणि हा विषय मार्गी लावेल. आणि औद्योगिक क्षेत्र ते करा. आणि यांचं म्हणणं आहे फलटण शहराच्या चारी बाजूला अशा प्रवेशद्वार भव्य दिव्य उभारली पाहिजे. आपण जसं जुन्नरला करतोय तसं इथं पाहिजे. ते होऊ शकेल? ते करा. शब्द द्या. हा, हो साहेब, शब्द देऊ ना एवढ्या लोकांच्या समोर. हो शब्द द्या साहेब. बरं, ओके, ठीक आहे. चलो इथे बघा, जसं रामराजे म्हणाले त्यांचं त्याप्रमाणे मी काम केलंय. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, जगे पेचन. आणि आता एवढ्या हजारो लोकांच्या समोर मंत्री बोलल्यानंतर मंत्र्याला माघार नाही. आणि त्याच्या प्रमुखाने सांगितलंय, आणि मी तर उपमुख्यमंत्री आहेच ना सरकारमध्ये, त्यामुळे काळजी करू नका. रिंग रोडची व्यवस्था जी आहे ते दत्तनगर, शिवाजीनगर, इंदिरानगर, वसाहत हे थांब ना. मी मगाशी सांगितलं SRA योजना आपल्याकडेच आहे. शहरात हडकोच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या वसाहतीमधील रहिवाशांचा करार काय संपलेला आहे का? त्याचा रहिवाशांचा 99 वर्षाचा फेर करार करून दिला जाईल. या ठिकाणी शंभूराज तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला. आणि हे देखील काम आपल्याला उडवायचं म्हणजे करायचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की बघा, तुम्हाला वाटेल काय इथं फोन लावलेत फक्त, पण मी जे काय बोलतो ते पूर्णपणे माझ्या लक्षात असतं आणि पूर्णपणे विचारांती बोलतो. आणि एकदा शब्द दिला की मी तो शब्द कधी फिरवत नाही. शब्द पाळणारा हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे आहे.